तुला आधीच म्हणले होते यो अण्णा साधा नाही, इतकी वर्ष दारूचा धंदा करतो या. यो सहजासहजी लोकांची दारू सुटू देणार नाही. जर दारू बंदी करायची असेल आणि आपल्याला सुखात जगायचं असेल तर दारूचं दुकानच बंद झालं पाहिजे. मोहिनी, तुझ्यासाठी का होईना मी आता गावात दारूबंदीच करतो. अर्जुन, दारूबंदी लोकांना फसवून नाही, त्यांना विश्वासात घेऊन करावी लागणार आहे. अरे विश्वासात घेण्यासारखे लोक आहेत का आपले? कारे पेड्या म्हणाव तर कारे भाड्या म्हणतात. अरे पण विधायक मार्गाने प्रयत्न केला ना तर ते नक्कीच ऐकतील. कसा असतो हा विधायक मार्ग? कायद्याने आपण दारूबंदी करू शकतो. कायद्यावर माझा विश्वास नाहीये. एकीकडे सिगरेट विकायच्या आणि सिगरेट फुकायला बंदी, दारूच्या दुकानाचे लायसन स्वतः वाटायचे आणि दारू प्यायला बंदी. पोलीस पकडून विचारतो दारू प्यायचं लायसन आहे का? अरे उद्या मटका खेळायचे लायसन वाटा, बलात्काराचे लायसन वाटा. 2 बलात्कार केले तर माफ, 3रा केला तर दंड भरावा लागेल. अरे पण आता दारू प्यायला सुद्धा सरकारनेच कशाला बंदी आणली पाहिजे? स्वतःला कळू नये. अरे एवढं जर लोकांना कळलं असतं तर गावगाव संडास झाल्यावर हात धुवा अशा पाट्या लावा लागल्या नसत्या. त्यामुळे विधायक काही नाही, यांना कायमची अद्दल घडवली पाहिजे. म्हणजे आपण काय मारामारी करायची? फायटिंग? मारामारीची काय गरज आहे? सगळ्या बायकांना घेऊन जायचं दारूच्या दुकानावर आणि कुलूप लावून टाकायचं. म्हणजे तो अण्णा म्हणजे दूधखोळा मुलगा आहे, तो त्याला कुलूप उघडता येणार नाही का? लॉक? अरे बायकांचा पहारा ठेवायचा तिथं. त्या अण्णाची काय हिंमत आहे त्या बायका पार करून दुकान उघडायची? ज्या राज्यातून आलाय त्या राज्यात पळून जाईल तो. लोक, मला हे पटत नाही. ओके, तुला पटण्यासाठी मी काही करत नाहीये बाबा. ज्याला माझ्या बरोबर यायचंय त्यांनी यावं, नाहीतर मी एकटा हे करून दाखवीन. दारूचं दुकान बंद होणार म्हणजे होणारच. बघितलत अर्जुनला माझी किती काळजी येते. हॅलो हॅलो, हं? यात तुझ्या काळजीचा संबंध येतो कुठे? तुम्हाला नाही कळणार, मी अर्जुनला लहानपणापासून ओळखते. पण तू अजून मला ओळखलेलं नाहीये. वहिनी, अहो राधा वहिनी, ऐका ना माझं. अहो मी म्हणते, मी कशा पायी येऊ त्या मोर्चाला? अहो दारूचं दुकान बंद होईल गावातलं. अहो होय, पण माझा नवरा तर घराकडेच येऊन पेतो ना. अहो घरात एखादी बाटली पित असन, हा. पण त्याच्या आधी गुत्त्यातनं 2 बाटल्या डोसून येतो तो. अगो बया, मग येते तुमच्या बरोबर. बरं, साडी कंची नेसू? मोर्चाला यायचं, हळदी कुंकाला नाही यायचं. हाय का आता? आता तिथं पेपरामध्ये फोटो बिटो आला म्हणजे मोर्चामध्ये आपण आपलं दिसायला बरं नग का? तुम्हाला पाहिजे ते घालून या. कोणाला कशाचं बोडकीला केसाचं. या तिकडं. हे बघा, या मोर्चाला जर सगळ्या बायकांचा पाठिंबा असेल तर आम्ही पोलीस संरक्षण द्यायला तयार. म्हणजे कसं, कुणी बी आपल्या बायकोकडे वर डोळा करून बघणार नाही. धन्यवाद सरपंच. या सगळ्या बायकांच्या वतीने मी तुमचे आभार मानते. तुमच्या आशीर्वादाने हा मोर्चा नक्की यशस्वी अहो, होईल. अशा चांगल्या कामाला आमचा आशीर्वाद नेहमीच असतो आणि तो राहणारच. पण निवडणुकीच्या दिवशी मात्र तुमचा आशीर्वाद असू द्या. हो हो, नक्की नक्की. धन्यवाद. हो, हरिओम हरिओम. चला का? आज दारूचं दुकान बंद झाल्याशिवाय घरी जायचं नाही. त्यासाठी आपण या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. सर्व महिला मोर्चा घेऊन गेल्या की त्या अण्णाला दारूचं दुकान बंदच करावं लागतंय. त्यासाठी तुम्ही इथं आलात म्हणून मी तुमचा आभारी आहे. या मोर्चाचं नेतृत्व सरिताताई करीन. पाणी करून आल्या ना सगळ्या, धुनी भांडी करून आल्या ना. ए यार, काय करू लागला हे? आईला डोळ्यात जाईल ना ते. देवाचा अंगार आहे हा. मी हे सक्सेस साठी आणलाय, फॉर यशासाठी आणलाय ह्या सगळ्या गोष्टींच्या. आणि तुम्ही अरे अंगारे दुपारेच उदाळायचे होते तर मास्तर कशाला झाला रे? दाढी वाढून लंगोट घालून हिमालयात जायचं ना बोंबलत. लुक, हे मी जाऊ दे तो अंगारा, जाऊ दे सर. एक काम करा, आमच्या बरोबर चला. हे घ्या बॅनर. मोठं बॅनर दे त्यांना, त्यांच्या साईजचं घ्या. नाही नाही, मास्तर नको. तुम्ही तर सगळंच पासब. म्हणजे माझ्यावर विश्वासच नाहीये कोणाचा, तर मग मी काय कशाला मी तुमच्या ह्याच्यात सहभागी होऊ? ओके ना? ओके. अरे अंगाऱ्याने दारूबंदी होत असती का रे? आईला एवढं कळण मास्तर झालाय मोठा. शरीरानेच वाढलाय हा, डोक्यानं कमून नसल वाढला. चला.
बघा, आपल्याला हे आंदोलन खूप शांततापूर्ण मार्गाने करायचंय. कुणालाही कसलाही त्रास द्यायचा नाहीये. ह्या गावातलं दारूचं दुकान बंद व्हावं एवढीच आपली इच्छा आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारचं नुकसान करायचं नाही. अहो पण कशासाठी तुम्ही दारूबंदी करताय ना, चांगलंय की. सरिता, सरिता, अहो तुम्ही सरिता आहे सरिता. अहो सरिता नाहीये, हा. ती अर्जुनच्या सत्काराला गेली ग्रामपंचायतीमध्ये. तुम्ही नाही गेला? गेली तिकडे गेली का ती? हा अंगारा आणला होता तो आता कोणाला लावायचा? कसला अंगारा? देवाचा. मध्ये की मी लावते. नाही 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 नाही, म्हणजे हा सरितासाठी आणला होता ना, स्पेशल अंगार आहे हा. अहो पण असा हा कोणता अंगार आहे की जो लेकीला चालतो आणि आईला चालत नाही? अहो द्या की मी लावते. नाही नाही अहो, अहो, द्या- नाही नाही अहो, द्या की मी अहो, लावते. नाही नाही उघडू नका तो नको. अरे देवा, आता ही माझ्या मागे लागणार की काय? आई! धन्यवाद. खर तर गावातल्या ह्या दारूबंदीचं श्रेय तुम्ही मला दिलं, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. पण या दारूबंदीचं खरं श्रेय कुणाला जातं असं मला विचाराल तर मी सांगेन, हे श्रेय जातं मोहिनीला. मोहिनीमुळे गावात दारूबंदी झालेली आहे. मोहिनीचे हे आपल्या गावावरचे उपकार आहेत. त्यामुळं मी तिचे आभार मानतो. अरे अर्जुन, हा? कशाची आली दारूबंदी? मोहिनीनं स्वतःच्या नावानं दारूचा गुत्ता चालू केलाय गावात. तात्या, काय बरळताय? तुझ्या आईच्या, अरे तिथनच तर मी पिऊन आलोय आता. अर्जुन, अर्जुन काय करतोस तू? मारू नको. अरे
गाडीच विकावं लागन मला आज. का? गाव जेवण द्यायचंय मला. पण का? मला एक औषध सापडलंय ज्याच्यामुळं दारुड्या माणसाची दारू कायमची सुटते. मी उद्या गाव जेवणामध्ये ते औषध मिक्स करणार आहे, कोणाला न सांगता. सगळ्या दारुड्यांना बोलवणार आणि ती जेवण जीव घालणार, म्हणजे दारू सुटल सगळ्यांची कायम. कशी वाटली आयडिया? आयडिया छान आहे. पण त्यासाठी मोटरसायकल विकायची काय गरज आहे? अगं गावासाठी काहीतरी करायची संधी आली, मग चान्स कशामुळे सोडायचा? मोटरसायकल काय उद्या घेता येईल ग, पण दारू सुटणं महत्वाचं आहे. हो. मस्त वातावरण आहे ना आज. तुला काय झालं लाजायला? काही नाही. ए अगं बाबळीची झाड आहेत, पायात काठी मोडतेन. पळत कुठं चालली? थांब, गाडीवरनं सोडतो. अगं गाडी विकायची, विकली नाही अजून. सरिता, ए अगं थांब, ऐक. सर तुम्ही इतक्या दिवसांनी येणं केलं, बसा ना. तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं मला, इम्पॉर्टंट. त्या दिवशी बोला बोला म्हणत होते, त्या दिवशी बोलला नाही. बोला आता काय बोलायचं असेल. नाही, त्या दिवशी ना माझं जरा चुकलं, सॉरी. माफी मागायची जरुरी नाही आहे तुम्हाला. मी हा अंगारा द्यायसाठी आलो होतो. अहो पण परवाच्याच दिवशी तुम्ही दिला होतात ना. सरिताला नव्हता दिला ना? हा? सरिता नव्हती ना? सरिता. सरताची बाई फारच काळजी तुम्हाला. तुमची पण काळजी आहे मला. अगो बाई. मी निघतो, मला शाळेत जायला उशीर होतोय, लेट. पण तुम्ही नक्की तुमच्या हाताने अंगारा सरिताला लावा. का हो का? नाही म्हणजे ती लावणार नाही ना, म्हणून तुम्ही स्वतः हाताने लावा. पण हा अंगारा कसला आहे? देवाचा, गॉड. काय आहे, हा अंगारा तुम्ही ज्या व्यक्तीला लावणार ती व्यक्ती आयुष्यभर सुखात राहील, तुमच्या सोबत राहील. फॅन सांभाळा हा, फॅन सांभाळा हा तुम्ही प्लीज. मी लावते, तुम्ही काही काळजी करू नका. आठवणीने लावा. अहो पण थांबा ना तुम्ही. नाही अहो, थांबा. नाही, मी हे मी आपलं अंगारा येतो, मी लावते. अहो, पण येतो. थांबा. या गावासाठी जीव दिला तरी बी काही फायदा नाही. वर लोकच रडते एका बाबळीचे लाकड वाया घातले म्हणून. जीव तोडून सांगायला लागलो दारू सोडा, दारू सोडा, तर जास्तच प्यायला लागले. आईला डुक्कर सुद्धा ज्या दारूला तोंड लावणार नाही ती गटागट पेते. आणि दारू नाही मिळाली तर 10 दिवस असं एरंडेल प्यायल्यासारखं तोंड करून बसते. ड्रायडेला तर अख्ख्या गावात कोणतरी मेल्यावानी शांतता असते. म्हणून तुम्ही सरडा पकडत होतात तर. हो, ऍक्च्युली. बरं मला सांगा, हे सगळे प्रयत्न तुम्ही ज्या मुलीसाठी करताय ती मुलगी आहे तरी कोण? सांगणार. हा सांगा ना. सांगणार. तुम्ही पुरुष मनातल्या गोष्टी मनात का ठेवतात तेच कळत नाही मला. मुलींचं ठीक आहे, त्यांना प्रेम व्यक्त करणं चुकीचं वाटतं, म्हणजे गावात तरी. पण तुम्ही पुरुष मात्र नक्कीच सांगू शकता. ऍक्च्युली सरिता, मी तर तुला सांगणारच होतो. अर्जुनने येत्या काही दिवसात मला काहीच सांगितलं नाही तर मी तुम्हालाच सांगणार आहे त्याला सांगायला. काय बोलायला सांगणार? व्हॉट? समजलो नाही. नॉट अंडरस्टँड. हेच की मला त्याच्याबद्दल काय वाटतं. म्हणजे तुमचं अर्जुनवर प्रेम आहे तुझं? हो. वेळ आली तर बोलाल ना तुम्ही त्याच्याशी? सरिता माझ्याबद्दल एवढा विचार करती तर एकदा विचारून टाकतो तिला लग्नाचं.
शहरात जाऊन ठेकेदारी सुरू करतो. तिला घेऊन तिकडच राहतो मस्त. पुन्हा या गावचं तोंडच बघायचं नाही. अजून काय बोलणार आणि अजून काय सांगणार? हा? मी हे सगळं तुम्हाला सांगितलं कारण माझं प्रेम तुम्ही समजू शकता हा? आणि प्रेम काय असतं याची जाणीव आहे तुम्हाला. आता फक्त एकच इच्छा आहे, मी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्याशी मन मोकळं केलं, सगळं काही तुम्हाला सांगितलं. पण प्लीज याबद्दल बाहेर कोणाला काही सांगू नका, नाहीतर प्लीज. नाही सांगणार ना? नाही, आय प्रॉमिस यू नाही सांगणार. पण अर्जुनला तर सांगावं. नाही, नको, त्याला मी वेळ आल्यावर सांगेन. ओके, ठीक आहे. माझ्या आईला तुम्ही खूप आवडता. काय? नको नको. या ना घरी तिला भेटायला. नको नको, नाही नाही, त्याची काही गरज नाही ना. बरं ठीक आहे, मी तिला सांगेल तुम्ही तिची आठवण काढत होता. नाही 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 नाही, म्हणजे काही काही बोलूच नका ना. पण का? का म्हणजे हे आओ, पण तुम्ही सोडून टाकू हे गाव रात्रीच्या रात्रीत. सरपंच गावातला चांगला माणूस आहे, त्यांना सांगून गाव सोडाव. त्यांनी मला रस्त्याच्या कामाची ठेकेदारी दिली, गावात दारूबंदीसाठी नेहमीच मदत केली. अगं, तो अर्जुन दारूचं दुकान बंद करण्यासाठी किती प्रयत्न करतोय, आणि तू मला दुकानाचा हिशोबच द्यायचं बंद केलं. हे दारूचं दुकान तुला चालवायला दिलं म्हणजे बायको नाही करून घेत, लायकीप्रमाणे राहायचं, कळलं का? सरपंच, पैशांचा सगळा हिशोब मला मिळाला पाहिजे, समजलं? मग उद्यापासून तुमचं दुकान तुम्हीच चालवा. अरे मोहिनी, 2 शब्द बोललो म्हणजे लगेच तुझ्या डोळ्यात पाणी येते. तुला माहिती आहे ना, या गावातली समजी लोक मला देव मानतात. हरिओम हरिओम. मी जर स्वतः दारूचं दुकान चालवलं तर ते बरं दिसेल का? अगं माझे राणी, अगं माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे, म्हणून तर तुला चालवायला दिलं. लवकर ये बाबा, तुझा बाप इथं दारू पिऊन पडलाय. मोहिनी, लगेच पाठच्या दारात नाही. अरे ये की बाबा लवकर. बघ बघ बघ, त्याला कुठं लागलं बिगला असेल, नाका तोंडातून रगत आला असेल. अरे अर्जुना, गावात दारूबंदी करायला चाललास ना व? अरे पहिलं बापाला सुधार की. रोज मरे त्याला कोण रडे? चला उठा. काय बाई, नुसता तापच आहे डोक्याला. पिऊन मेलं कुठं बी पडतंय कुणाच्या बी दारूतनं दारात. सुटका नाही याची. बापाचाच ताप झालाय आता. चला. अर्जुन, अर्जुन, अरे काय झालं रे बाबा? चला चला. कमाल आहे बाबा, असं रागात काय निघून गेलं? हे अर्जुन, अरे काय तमाशा लावलाय शो? तमाशा? तुम्ही लावलाय तमाशा. काल रातच्याला कुठं पिऊन पडला होता माहितीये का? अरे त्या रघुशेठचं दुकान होतं तेव्हा कधी नव्हतं आलं दांडकं घेऊन.
आता हे मोहिनीचं दुकान आहे तेव्हा आल्यावर दाणके घेऊन मर्दानकी दाखवया तुझ्या ताईला. अरे हे त्या मोहिनीचं दुकान नाहीये, हे त्या हलकट सरपंच. एक ना एक दिवस तुझा हिशेब चुकवायचाच होता. आज बरा सापडलास. मोहिनीकडे फसवून पाठवतो मला. लाच काढली माझी. मी तुमच्या पाया पडतो. समजून सांग तुझ्या पोराला. पुन्हा जर या दारूच्या गुत्त्यावर आला ना जित्ता नाही सोडणार. अरे चल राजू चल. पहलवान म्हणतात मला. अर्जुन अर्जुन हे अर्जुन अर्जुन, इथनं पुढे मी कधी मी दारू पिणार नाही. तुझी शपथ. बस झालं तात्या, किती खोट्या शापता खाता. दिवस उगवला की शपथ खायची, मावळली की विसरायचं. अरे पण मी तुझी आजपर्यंत कधी शपथ घेतली का रे लेकरा? तात्या खरंच खरंच लेकरा, खरंच. ठेवा माझ्या डोक्यावर हात. तुझी शपथ. तात्या, मी मार खाल्ल्यावर तुम्ही दारू सोडणार असं जर मला आधी माहित असतं ना, तर आधीच मी लोकांकडनं मरूस तोर मार खाल्ला असता तात्या. अर्जुन, आणि किती लाजवशील रे तुझ्या बापाला अर्जुन. नाही पिणार दारू परत. दारूचे दुकान बंद होईपर्यंत आमरण उपोषण. हे अर्जुना असं काय करू नकोस. अरे उपाशी मरशील. हा तुझ्याच्यानं मोहिनीचं दुकान काय बंद होणार नाही. आमच्या घरला चल, वच्चीनं मच्छी केली. चल. हे मोहिनीचं दुकान नाहीये, सरपंच चालवतोय दुकान. मोहिनीचं फक्त नाव आहे, दुकान सरपंचाच आहे. ए काय तुझ्याकडे पुरावा आहे? हा ए मोठे डोळे करून मला पुरावा विचारण्यापेक्षा सरपंचाला का नाही रे विचारत? अरे हे दुकान जर सरपंचाचं नसेल तर गाव सोडून निघून जाईन मी. अरे मग सरपंचाला कशाला विचारा. डायरेक्ट जाऊन दुकान फोडायचं हराम खोरायचं. अर्जुन अरे अरे तुमच्या आकला दारूत बुडाल्या त्याच्यामुळे बसलोय इथं. सरपंच 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 म्हणे ना. दुकान काय तुमचं? अरे मी स्वतः कुलूप लावून हे दुकान आजपासून बंद करतोय. तुम्हाला दिसत नाही का? अरे माझं असतं तर मी असं केलं असतं का? सरपंच नका लावू कुलूप, नका करू दुकान बंद. आम्हाला दारूचा लय हाय छंद. तुमचं नसेल तर दुकान चालू राहू द्या ना. अरे दुकान चालू ठेवायचं की नाही ते सरकार ठरवेल. सरकार कोण? गव्हर्नमेंट. मग गव्हर्नमेंटची पिऊ. अजिबात नाही. मी ग्रामसभा मतदान घेणार. त्यात फक्त बायकांनीच मतदान करायचं असतं. बायका बायका मतदान करणार म्हटल्यावर 100% दुकान बंद. अहो या सरकारला पुरुषांच्या जाणीवेची काय कदर आहे का नाही? यार गबसा. दारू पिणार आम्ही आणि आमच्या आता दुकानाचं काहीच नाही. अरे हे दुकान जर बंद ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या बायकोला जाऊन सांगा आडव्या बाटलीला मतदान करा. आणि जर हे दुकान चालू ठेवायचं असेल तर बायकोला सांगा उभ्या बाटलीला मतदान करा. आईला हे बरं आहे. अरे मतदान करायचं जर तुमच्या हातात नसलं तर बायका तर तुमच्या हातात आहेत ना. आता मी लिव्हर सुकून मरणार. सरपंचांनी स्वतः निर्णय घेतला. हा पण मला ह्यात त्यांचा काहीतरी डाव दिसतोय. लोक बायकांना दारूच्या दुकानाच्या विरोधात मत टाकू देणार नाहीत.
आपण सावध राहिलं पाहिजे आणि त्या बायकांना समजून सांगितलं पाहिजे. तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या सोबत. नक्की? का? तुला संशय आहे? नाही, तू माझ्या बरोबर फिरती हे त्या मास्तरला नाही आवडलं तर? त्यांचा काय संबंध? नाही, आज नाही, पण पुढं माग तुला त्यांच्याच आवडीनिवडीनुसार राहावं लागणार आहे ना. तुला मी म्हटलं होतं ना, तुला माझं मन कधीच कळणार नाही. अहो, माझ्यावर विश्वास तर ठेवा. ओ तुम्ही त्या अर्जुनचं ना माझ्या समोर नावच काढू नका. ओ मास्तरीन बाई, त्याच्यावर आम्हाला बिलकुल विश्वास नाही. त्यानं त्या मोहिनीच्या दुकानासाठी आधीच दुकान बंद पाडलं. माझं ऐकून तर घ्या. अर्जुनचा आणि मोहिनीच्या दुकानाचा काहीही संबंध नाही. ऐका. तसं असतं तर अर्जुन ते दुकान तोडायला गेला नसता किंवा त्या लोकांनी अर्जुनला मारलं नसतं. असं कसं? आता मतदान म्हटलं की पैसा येतोच. आता मागच्या निवडणुकीला सरपंचानं घरामग 500 रुपये दिलते. काय ग? होय होय. नाही नाही वहिनी, ही तसली निवडणूक नाहीये. तसली नाही म्हणजे कसली? म्या नसते मतदान करीत. मला इथं घास घ्यायला सुद्धा फुरसत नाही. होय. 500 रुपयासाठी मतदान करताच ना फुरसत काढून. आडव्या बाटलीला मतदान केलं ना वहिनी, तर तुमचा नवरा महिन्याला 1000 रुपये जे दारूसाठी खर्च करतो ते जन्मभर वाचतील तुमचे. हे बाकी खरंय, पण आधी नाही सांगायचं. होय, चुकलं माझं. ती देवळा बाहेरची तुमची चप्पल घ्यान फोडा तोंड माझं. नाही नाही, तसं नाही. आमचंच चुकलं. आम्ही आपला आडव्या बाटलीवर थप्पा मारू. मग ठप्पा मारायचा नाही, नुसतं ग्रामसभेत यायचं आणि बोट वर करायचं. होय. वहिनी, लग्नातला शालू घाला, पुढं बसवितो तुम्हाला मतदानाला. येऊ का? मोहिनी, तू अजिबात काळजी करू नकोस. अगं, आपल्यापेक्षा या गावातल्या लोकांना दारूच्या दुकानाची जास्त गरज आहे. ते आडव्या बाटलीला जिंकूच देणार नाही. अहो पण सरपंच, एकदा का बायकांनी ठरवलं की त्या कुणाचं बी ऐकत नाहीत. मी काय कमी शाण आहे का? हरिओम हरिओम. गावातल्या बायकांच्या डोक्यात असं काय भरवलंय? बाना बाबाला जर गावातल्या दारूचा निवेद दाखविला नाही तर जत्रा होणार कशी? यो भारी पॉइंट काढलाय तुम्ही सरपंच. मग इतकी वर्ष राजकारणात काय गोट्या खेळत होतो काय? 12 तारखेला मतदानाच्या दिवशी तू मजा बघच. तरी सुद्धा या सगळ्या कारस्थानात एका माणसानं मला का मदत केली कुणास ठाऊक, पण केली बाबा. कोण मो? यो काय? नाव होय गंगा जनार्दन साळुंखे बघा. हा, चला झालं तुमचं. झालं? हो, हा. हा. राधा. हा. सही करा. कुठं? इकडे. सरपंच, 27 बायकांनी नोंद केली आहे. 27. चालू द्या. बर. एवढं कमी? नाही नाही, जितक्या येतील तितक्यांची नोंद करायला सांगतो ना आपल्या माणसांना. ठीक आहे. बरं साहेब, थँक्यू. आता बायका जातील, मग मतदान कोण करणार? मग म्या काय करू? तुझ्यासारख्या बाईचं थोबाड बघायची सुद्धा इच्छा नव्हती माझी, पण गावच्या भल्यासाठी शेवटचं तुला भेटायला आलो. अगं, तू पण एक बाई आहेस. बायांचं दुःख समजून घेता येत नाही व्हय नटवे? अरे पण माझ्या आयुष्यात काय कमी दुःख आहे वय? म्हणून काय दुसऱ्याच्या संसाराला काढायला लावत फिरते का काय? अगं, किती संसार उद्ध्वस्त होतील तुझ्यामुळे. किती बायकांचे तळतळाट घेशील. दारू पिऊन नवरा झिंगून येतोय का गटारात पडतोय या चिंतेत बायांना रात रातभर झोप येत नाही. नवरा आला की मारहाण करतो ती वेगळीच. तो सखाराम, अरे काळीच फुटून लिव्हर जळून मेला. शेवटच्या 4-5 महिन्यात दवाखान्यासाठी सुद्धा पैसे नव्हते त्याच्याकडे. दारू पिऊन माणसं मरतेत, त्यांची लेकरं बाळ बायका सगळे उघड्यावर पडत नाहीत होय का? उद्या तुझ्या पुण्यात शिकणाऱ्या बहिणीला असा दारुडा नवरा मिळाला तर काय करशील? दारू पासशील का स्वतःच्या दुकानातली? अगं, किती बायांचं कुंकू पुसट करशील? आईच्यान, हे दुकान माझं नाही. मला माहितीये. सगळ्या गावासमोर सांग, सगळ्यांना वरडून सांग हे.
तर भोकरवाडीच्या महिलांनो, तुम्हाला जर या गावात दारूबंदी करायची असेल तर आडव्या बाटलीला मतदान करण्यासाठी तुम्ही तुमचे हात वरती करा. त्याच टक्केवारीवरून सरकार ठरवेल की या गावात दारूबंदी करायची आहे की नाही ते. बघा सरपंच, बघा, दारूबंदीच्या बाजूने झालेले हे 100% मतदान आहे. तेव्हा मी आताच सरकारतर्फे आदेश देतो की या गावात दारूबंदी झालीच पाहिजे. आईला गावातल्या सगळ्या बायकांनी आपल्या विरोधात मत दिलं. त्या अर्जुनच्या तर आता एक भन्नाट आयडिया आहे माझ्याकडे. काय 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 करायचं? बाळाभाऊ, यू टेल सरडा आणा. मी सरडा आणला. तुम्ही सांगितलं पाल आणा, मी पाल आणली. पण आता पुढे काय? व्हॉट नेक्स्ट? आता त्या पालीची बुकटी करा आणि दुधात घालून ती प्या. काय बोलताय काय तुम्ही? अहो, पाल विषारी असते, पॉइझनस. मरेल ना मी त्यांनी. मग लगून तरी काय फायदा आहे? साधे पोरगी पटवू शकत ना तुम्ही. एक पैसा देणार नाही यापुढे, लक्षात ठेवा. कोणाला पाहिजे? आता दारू बंद झाली, पैसे घेऊन काय करू? अरे, म्हणून मला पाल खायला सांगतो तुम्ही? पाल नाही तर काय? अहो, इतकं शिकून सवरून सुद्धा सरड्याची राख फुकून पोरगी पटते असं तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्ही पाल खाऊन मरायलाच पाहिजे. पाहिजे 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 पाहिजे. मास्तरीन बाई, आता तरी मला तुझं मन कळलं ना? कविता कविता कविता. अर्जुनच्या साखरपुड्याची सुपारी फुटली आणि अख्ख्या भोकरवाडीची दारू सुटली. आता माझी कविता. बोल 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 बोल. संपली. ए अर्जुन, बाहेर ये बघू. अरे काय करामत करून ठेवलेत बघ. सरपंच, काय झालं? काम धंदा सोडून दारूचं दुकान बंद करायची हौस होती ना तुला? मग काय झालं? काय झालं? अरे दारूचं दुकान जर बंद केलं नसतं तर गावातली 2 माणसं हातभट्टीवर गेले नसते आणि विषारी दारू पिऊन मेले नसते. हे कोणामुळे झालं? तुझ्यामुळं झालं समजा. हा सरपंच, थांबा थांबा. तोंडा आवरा आता तरी. अर्जुन बद्दल आणखी वाईट बोलायचं असेल तुम्हाला, पण त्या अगोदर हे ऐका. त्यासनी मारू नका, त्यांचा काय बी दोष नाही. ए राधे, दारूचं दुकान जर बंद केलं नसतं तर तुझा नवरा कशाला विषारी दारू पिऊन मेला असता? कोणती दारू विषारी नसते सरपंच, कोणती दारू नसते. अहो, रोज दारू पिऊन येत होता तर घर सापडत नव्हतं माझ्या नवऱ्याला. त्याच्या नावानं कुकू लावताना बी आपण कपाळ का खराब करतो असंच वाटायचं मला. अव, नवरा जिवंत असला तरी बी विधवा असल्यासारखं जगावं लागतो दारुड्याच्या बायकोला. आणि काय झालं हो शेवटी? माझा दारुडा नवरा शेवटी विधवा करूनच गेला ना मला. ऐकलं सरपंच? आता तरी तुम्हाला लाज वाटू द्या. ही पिढी तर बर्बाद केलीच तुम्ही. पुढच्या पिढीला तरी सुधरू द्या आता. आणि पुरे झालं आता. तुमच्याबद्दल अख्ख्या गावाला कळलंय. ओ सरपंच, चला जा आता. आता तुम्हाला कोणी बी फसणार नाही. चला निघा. आणि सरपंच, आता मला काहीच करायची गरज नाही. जरा गावाकडे नजर टाका, नीट बघा या समद्यांकडे. बारकाईनं बघून घ्या. त्यांना आता कुठलीच नशा नाही. नशा असलीच तर फक्त गाव सुधारण्याची. आणि आता तुम्हीच सुधरून घ्या. चला. आता आपलं काय खरं नाही, गाव सोडावं लागेल. चला रे.
चला नका नाही जायचं. ए थांबा. अरे काय पिऊन नाचायला लागले काय परत भोंगाऱ्या हो? ए पिऊन नाही नाचत. मग असे झुलायला कमून लागले? मग इतके वर्ष पिऊन नाचायची सवय आहे. जात नाही ना काय हा. मग काय परत पिऊन नाचायला लागले काय? हो हा अरे पण दूध पिऊन नाचतोय. सगळं करून भागले आणि झुलत झुलत का वहिना सरळ मार्गाला लागले. ए बजा